मी आज महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना सांगू इच्छितो की माझ्या मराठा समाज बांधवांनी म्हणजे 6 कोटी मराठा समाज बांधवांनी मनोजदादांच्या स्वरूपात माझ्यावर जबाबदारी दिली होती की जो सरकार कायदा म्हणून ते द्यायला लागलेला आहे, जे सरकार GR म्हणून आमच्या हातात काय सोपवतं हे बरोबर आहे किंवा नाही हे तपासायची जबाबदारी मला दिली. आणि त्यावेळेला मी हा विचार केला की समाजाचा विश्वास हा आपण कायम राखला पाहिजे. जर शासन फसवत असेल तर आपल्या नेतृत्वाला आपण ते खरं सांगितलं पाहिजे. म्हणून ते तपासून आम्ही घेतलं. इतरही अभ्यासकांसोबत चर्चा केली आणि मी मनोजदादांच्याकडे गेलो की त्यांना सांगितलं की हे विखे साहेबांच्या नेतृत्वातील हे सगळं जे काय शिष्टमंडळ आहे हे आपल्याला फसवायला लागलेलं आहे. मी तिथं रडलो, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. मी त्यांचे पाय धरले. दादा, तुमचा हा लढा अंतिम टप्प्यावर आलेला आहे, सरकार गुडघ्यावर आलेला आहे, शासन प्रशासन कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे. आता थोडा धक्का लावल्यावर आपल्याला हे सगळं ऐकणार आहेत. पण दुर्दैव आहे माझं, कुठेतरी पुण्याही कमी पडले असेल. मी मनोजदादांना कन्व्हिन्स करू शकलो नाही.